जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, तुम्ही याल आमच्या संगती? होळीचा हुडवा पेटतो, जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात, खूप मजा येते, याल? ते ऐकताना जिजाबाईचा ऊर भरून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. आम्हाला कधी कोणी बरोबर या असा आग्रह केला नाही. आम्ही जातो म्हणून ठरवलेल्या वाटेने आम्हास जाता आलं नाही. जिजाबाईंना गप्प निसूर बघून शंभूराजे वरमले. चुकलं आमचं म्हणत झुकता मुजरा करीत करीत मागल्या पावली 5 कदम मागे हटू लागले. जिजाबाई म्हणाल्या, थांबा, आम्ही येतो आहोत. आणि ते ऐकत असताना शंभूराजांच्या डोळ्यात पुनवेचे दहीदाट चांदणे उतरले. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेल्या माँसाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळी चौकाकडे चालल्या. प्रतापगडची जगदंबाच आपल्या बालभूत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते. एक जाणता स्त्रीवसा आपल्या नेणत्या बाळवशाला घेऊन चालला होता. खाशा आऊसाहेबांची स्वारी बाळराजांच्यासह होळीचा मान राखण्यासाठी येते आहे, ही खबर वाऱ्यासारखी होळी चौकात पोहोचली होती. हरखून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुरांची तडतड घुमवायला सुरुवात केली. निळू, सोनदेव, प्रतापराव, सिलीमकर, झुंजारराव मरळ, गोमाजीबाबा, सिदोजी, थोपटे, अंतोजी आणि रायाजी अशा सरंजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळी चौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली. आभाळातून झिरपणारे चांदणे खिनभर स्थिरावले. शंभूराजांच्यासह जिजाऊ चौथऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातल्या हुडव्याच्या मानकरी हाती पेटता चूड घेऊन मुजरा करीत माँसाहेबांच्या सामने आला. अगदिनी म्हणाला, होळीचा मानाचा चूड धाकल्या राजाने हुडव्याला द्यायला पाहिजे. माँसाब, जिजाऊंनी मान वळती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. माँसाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकऱ्याने आपल्या हातातील चूड त्याच्या हाती दिली. आपली नजर शंभूराजांनी हातातील चुडीच्या उजळत्या ज्वाळेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटून उठली. जय भवानी गरजत शंभूराजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला चूड दिली. आगीची पाखरे आभाळाच्या रोखाने झेपावू लागली. हुडवा धडधडू लागला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या. होळीने सूर धरला. शंभूराजे बैठकीच्या चौथऱ्यावर येऊन बसले. नारळाची फळे पेटत्या हुडव्यातून धडाधड फेकली जाऊ लागली. ती बाहेर काढण्यासाठी आगवेड्या धाडशी मावळ्यांनी हुडव्याभोवती रिंगण धरले. एक निधडा हात बेधडक रसरसत्या निखाऱ्यात घुसू लागला. होरपळून मागे हटू लागला. रोखल्या नजरेने जिजाबाई हुडव्याच्या चटचटत्या लाल पिवळ्या ज्वाळांकडे बघत होत्या. त्यांच्या मनात शिवाजीराजांचे विचार रिंगण धरून फिरत होते. कुठं असतील राजे? काय करत असतील राजे? माँसाहेब शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आल्या. काय बाळराजे? अशाच एका होळी सणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं. काय आबा, तुम्ही काढाल काय हुडव्यातील नारळ बाहेर म्हणून? मग काय म्हणाले ते? जिजाबाई उत्सुकतेने विचारले. म्हणाले, कोशिश करू, शंभूरायाने उत्तर दिले. ते ऐकताना डोकीवरचा पदरकाठ ठीक करीत जिजाबाईंनी एक लांब निःश्वास सोडला. बाळराजांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, शंभूबाळ, प्रसंग ठाकलाच तर तुम्हासही आणि आम्हासही ती कोशिश करणे पडेल. होळी पुनवरात चांदणे पेरत गडावर चढत होती. मावळे निखाऱ्यातील नारळ फळे हुडव्यात हात घालून बाहेर काढीत होते. होळीच्या मानाची सोनकळी शंभूराजे माँसाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होते. त्यांना किंवा जिजाऊ साहेबांना काहीच कल्पना नव्हती की बसनूर लुटून गोकर्ण महाबळेश्वरावर शिवलिंगाचे दर्शन घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील. कारवारात टोपीकर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता.
पण शेरखान हा आदिलशाही सरदार फौजेनिशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता. त्याने 5,000 होणांची खंडणी राजांना देऊन कारवार वाचवले होते. त्यांच्याकडून आलेले खंडणीचे 5,000 होण थैलीबंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले, आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घालविली. कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार भीमगड मार्गे राजगडावर आले. गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शहजादा मुअज्जमची भेट घेऊन मिर्झा राजे जयसिंग आणि पठाण दिलेर खान पुण्याच्या रोखाने कूच झाले आहेत. पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झा राजांची फौज फुगून 80,000वर गेली आहे. जव्हारचा राजा अफजल खानाचा मुलगा फाजल खान, जावळीकर, मोरे, देसाई, दळवी ह्या राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन 80,000ची हिरवी वावटळ चालून येत होती. ती येती प्रचंड लाट परतविणे शक्य नव्हते. थोपवून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्यच होते. 12 मावळाचे आघाडीचे गड किल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते. बालेकिल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी आवजींना खलित्याचे मायने मजकूर सांगू लागले. त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते. सदर बगल धरून मोरोपंत, कुडतोजी गुजर, येसाजी कंक, मानाजी भोसले, मोरारबाजी नागोजी आणि बहिर्जी फर्जंद, निराजी पंत, अण्णाजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता. कुणीच काही बोलत नव्हते. राजे मजकूर सांगू लागले. बाळाजींच्या हातचे शहामृग पीस कुरकुरू लागले. अक्षरांचे मोती उमटू लागले. प्रस्तुत जासुदांनी समाचार आणिला की मिर्झा राजा जयसिंग रजपूत बरोबरी दिलेर खान पठाण 80,000 बाकी फौज घेऊन चालून येतो आहे. तरी तुम्ही जेवढे कदीम जाणते असाल ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे, पहारेकरी मेटकरी जेवढे म्हणून असाल ते रात्रीचा दिवस समजून चोखोट हत्यारबंद राहणे. दाना गोटा गवतकाडी बारूद गोळा यावरही बरे ध्यान राखणे. आम्ही खासे तुरंतच गड दाखल होत आहोत. बाळाजींनी थैल्यांचे फासबंद आवळून त्या सिद्ध केल्या. राजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या. ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते. पण त्यांच्या मुद्रेवरची चिंतेची काजळी प्रत्येकाला खोल कुठंतरी जाणवत होती. उभा राजगड जखडल्यागत झाला होता. महाराज सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मित मनाने ऐकत होते. संभाजीराजांना घेऊन राजे सदरेवर आपल्या महालात आले. मिर्झा राजा कोण प्रकारची चाल घेईल याचा विचार करण्यात ते हरवले होते. संध्याकाळची लांबट किरणे अजून बालेकिल्ल्यावर रेंगाळत होती. मंचकावर बसलेले बाळराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते. शेवटी न राहून त्यांनी राजांना विचारले, महाराज साहेब, राजपूत म्हणजे काय? राजांचे फेऱ्या घेणारे पाय तो प्रश्न ऐकताच जखडल्यासारखेच झाले. तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता. क्षणभर ते बाळराजांच्याकडे बघतच राहिले. मग धीम्या पावलांनी ते मंचकाजवळ आले. शंभूराजांच्या डोळ्यात आपले डोळे खोल रुतवून दाटल्यासारख्या खोगरट आवाजात त्यांना म्हणाले, राजपूत म्हणजे राजांचे पुत्र, राजांचे फर्जंद, राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब झाली. आता राजपूत राजबंदे झाले, नमक हिलाल चाकर झाले. तुम्ही राजपूत आहात, आम्ही राजपूत आहोत आणि मिर्झा राजाही राजपूतच आहे. आणि मग राजे कितीतरी वेळ शंभूराजांना राजपुतांना मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले. एक दीर्घ निश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या महिरपीजवळ आले. महालाच्या रोषणाईकाने अजून बैठकीत पेटते टेंबे चढविले नव्हते. राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली.
प्रतीपचंद्र रेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता मंच कोसळून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले.